आज मी माझ्या स्पेशल डेसाठी केक बनवत आहे. तर हो, माझ्या स्पेशल डेसाठी ते म्हणजे माझ्या एंगेजमेंटचं केक बनवत आहे. तर त्यासाठी मी काय डिसाईड केलं की 3 फ्लेवरमध्ये मला केक बनवायचं होतं. एक पायनॅपल, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट असे 3 फ्लेवरमध्ये मी हे केक बनवणार होती. तर त्यासाठी मी स्पंज हे बेक करून घेतलेलं आहे आणि 3 केजीच्या जवळपास आपलं 3 किंवा 3ला जास्तही होऊ शकतं असं आपलं हे केक जे आहे ते मी बनवणार होती. तर त्यासाठी ते मी सर्वात आधी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा जो केक आहे तो सोक केलेला आहे आणि स्ट्रॉबेरी फिलिंगसुद्धा छान दिली आहे, जेणेकरून जी आपल्या केकची टेस्ट आहे ती आणखी एन्हान्स होणार. कारण सासरकडच्या लोकांना पण ते आवडलं पाहिजे. कारण यानंतर केकचे जे ऑर्डर आहेत ते आपल्याला तिकडून मिळणार आहे. तर त्यासाठी मी छान इथे फिलिंग करून घेतली आहे आणि सोकसुद्धा छान केलं आहे. त्यानंतर चॉकलेट फ्लेवरची जी एक लेअर आहे ती थोडी तुटली होती, तर ती छान आपल्याला असेंबल करून घ्यायची आहे. कारण लग्नानंतर हे असेंबलचं काम आपल्याला करायचं आहे, फॅमिलीला असेंबल करून ठेवायचं आहे. सो इथे मी दुसरी लेअरसुद्धा खूप छान पद्धतीने चॉकलेट फ्लेवर भरभरून ॲड केलेला आहे. कारण मला माझं केक हे बेस्ट द्यायचं होतं. तर इथे मी छान फिलिंग वगैरे करून घेतली आणि जी लोकांच्या केकवर पराक्रम करणारी, कस्टमरच्या केकवर पराक्रम करणारी मी मुलगी, इथे मात्र मला कुठलीच माझ्या केकवर रिस्क हवी नव्हती. त्यासाठी ते मी डॉवेल यूज केलं आणि त्याला छान मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिलं. तोपर्यंत आपला जो पायनॅपल फ्लेवरचा केक आहे सेम पद्धतीने मी असेंबल केलेला आहे आणि फिलिंगसुद्धा सेम पद्धतीने दिलेले आहे. त्यानंतर सिंपल पद्धतीने, कारण वेळ खूप कमी होती आणि 1 दिवसाच्या आधी मी हे सर्व प्रिपरेशन केली होती. तर त्यासाठी ते मी पायपिंग बॅगच्या मदतीने पूर्ण केक हा कवर करून घेतला आणि त्याला क्लीन करून घेतलं, हलकं क्लीन केलं आणि डायरेक्ट पॅलेट नाईफच्या मदतीनेच मी साईडला डिझाईन करून घेतली. तर यामुळे लवकर होते, ते झटपट आपले डिझाईन होते, खूप वेळ लागत नाही आणि पाहायलासुद्धा एक रिच फिलिंग येते. तर अशी एक सिंपलसी केकची डिझाईन जी की झटपट होईल असं मी ट्राय केलेलं आहे. तर दोन्ही केक छान पद्धतीने सेट करून घेतलं, क्लीन करून घेतलं आणि डिझाईन केली आणि त्यानंतर लास्ट डे ज्या दिवशी एंगेजमेंट होती त्या दिवशी ते मी काही टॉपर लावून आपला जो केक आहे तो तिथे डेकोरेट केलेला आहे. तर सर्वात आधी इथे मी आपलं जे रिंग सेरेमनीचं असतं टॉपर ते लावलेलं आहे आणि काही फ्लावर्स जे आहेत ते लावून घेतलं वर केकला आणि त्यानंतर इथे जो खालचा जो आपला बेस होता त्यावर मी काही स्टार लावून घेतलेले आहेत. तर इथे मला वेगळं डिझाईन करायचं होतं पण काही वस्तू अवेलेबल झाल्या नाही, त्यामुळे मी ते माझ्या पद्धतीने एक सिंपलसी केकची जी डिझाईन आहे आणि थोडं काहीतरी वेगळं करायचं होतं, तर इथे एक वेगळ्या पद्धतीने मी माझा केक हा रेडी केलेला आहे. माझ्या स्पेशल डे काहीतरी केकवर नवीन पराक्रम केल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळत नाही. तर इथे एक नवीन पराक्रम मी केलेला आहे, तेही माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी. तर इथे माझा एक सिंपलसा केकचा जो डिझाईन आहे, तर मी इथे ॲक्रेलिकचं बॉक्स ठेवलं होतं. आधी बटर पेपर ठेवला आणि त्यावर मी इथे ॲक्रेलिकचे जे बॉक्स असतं ते ठेवली आणि त्यामध्ये फ्लावर्स आणि लायटिंग होतं ते सुरू करून इथे मी ठेवून दिलं आणि त्यावर माझा हा वरचा जो केक आहे तो ठेवली आणि इथे आपला माझ्या एंगेजमेंटचा स्पेशल केक हा रेडी आहे. तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर इथे माझा एक पराक्रम केलेला थोडा सिंपलसा केक हा रेडी आहे, तेही माझ्या एंगेजमेंटसाठी. धन्यवाद.